शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. आई सप्तशृंगी देवीच्या पवित्र चरणी झुकत संपूर्ण गडाने एका कर्तृत्ववान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सप्तशृंग गडाच्या सर्वांगीण विकासासाठी ज्यांनी निधी, पाठपुरावा आणि राजकीय इच्छाशक्ती अखेरपर्यंत पणाला लावली, त्या अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण काढता गड भावूक झालाय. राजकारणाच्या रणधुमाळीतही सप्तशृंगी देवीच्या गडाकडे पाठ न फिरवणारा नेता म्हणून अजितदादांचे नाव कायम स्मरणात राहील. सप्तशृंग गडावरील रस्ते, पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सोयी, विकास कामांसाठी दिलेला भरघोस निधी हे केवळ आकडे नाहीत, तर गडाच्या इतिहासावर कोरलेली विकासाची अक्षरे आहेत. फक्त आश्वासने नाहीत, तर प्रत्यक्ष काम हे अजितदादांचे वैशिष्ट्य. त्यामुळे सप्तशृंग गडाचा चेहरा मोहरा बदलला. सप्तशृंगी देवीच्या गडावर पोहोचणे सुलभ झाले. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मिळाले आणि त्याने विकासाची गती वाढली. श्रद्धांजली अर्पण करताना ग्रामस्थ, भाविक आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, तर मनात अभिमान. आईच्या गडासाठी झटणारा नेता हरपला, पण त्याचे कार्य अजरामर आहे, अशी भावना सर्वत्र उमटली. राजकारणातला दादा असणारा माणूस अखेर हरपला आणि एक राजकीय पोकळी निर्माण झाली. राजकीय पोकळी, सामाजिक, आर्थिक सर्व पोकळी निर्माण झाली आणि सर्व कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली. त्यानिमित्त मी दादांना ग्रामस्थांच्या वतीने, गावकऱ्यांच्या वतीने, पंचक्रोशीतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आदरांजली, श्रद्धांजली वाहतो. आजकालला दादा काय होते जेव्हा ते कामं करत गेले. पहिले दादा आम्हाला माहीत नव्हतं दादा काय होते. आम्ही दादाचा फॅन झालो की दादाची काम करण्याची पद्धत. मित्रांनो, 10 वर्ष गडाचा आराखडा गेले, पण दादानी ते काम एका दिवसात, एका तासात ऑर्डर घेऊन आणि गडाचं काम, देवीचं पुण्याचं काम केलं. पण मित्रांनो, आज दुर्दैवी अजून आपल्याला गडाच्या विकास कामाचं काम करायचं होतं, पण दादा आपल्यात नाही राहिले. काय देवाचं बोलवणं असेल आणि आपल्या महाराष्ट्राची पोकळी जी हानी झाली आहे ती न भरणारी आहे. भगवती असा व्यक्ती परत जन्माला येऊन महाराष्ट्र, भारताचा उद्धार हो आणि शब्दांनी दादाबरोबर बोलण्याचे असा माणूस आपल्याला परत होणे नाही. तर मी एवढंच गाववासीतर्फे श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. पोराव, एवढे पैसे कधी आपल्या गावाला आले नाही म्हणे. तुमच्या सगळ्याच्या कृपेने, देवीच्या आशीर्वादाने पैसे आलेले, पण सगळ्याची मदत आहे गावकऱ्याची. याच्यात खारीच वाटा अजितदादा पवार, नितीन पवारांच्या माध्यमातून पैसे आलेले. मी तर आज खऱ्या अर्थाने हा विकास तो चालू फक्त अजितदादामुळे चालू फक्त. आणि जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी आणि ज्या पवार परिवाराच्या दुःखाचा डोंगर कसं होते, परिपूर्ण महाराष्ट्र असेल, गाव असेल, परिसर असेल, शेकाकूल बंधू असेल, त्यांच्या दुःखामध्ये आम्ही समरस आहोत. 2 शब्द संपवतो मी. या प्रसंगी उपसरपंच संदीप बेनके, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी, दत्तू बर्डे, सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, दीपक जोरवर, शांताराम सदगीर, मयूर बेनके, विवेक बेनके, व्यापारी किरण डांगे, राजेंद्र अष्टेकर, राजू वाघ, रोहित दीक्षित, विष्णू सावंत, ज्ञानेश्वर नवघरे, पंकज बेनके, माणिक सावंत आदी ग्रामस्थ आणि व्यापाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. NCN न्यूजसाठी रघुवीर जोशी, श्री सप्तशृंगी गड.